सोलापूरच्या पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलमधील 30 विद्यार्थ्यांना शाळेची फी न भरल्यामुळे 8 दिवसांपासून शाळेच्या हॉलमध्येच बसवलं जात आहे। पालकांनी फी भरल्याशिवाय त्यांना वर्गात बसू न देण्याचा पवित्रा शाळेने घेतलाय। सोलापूरच्या सम्राट चौकातील ही पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूल। या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी 6 महिन्यांची फी भरलेली नाही, त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून शाळेने या विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिलेलं नाहीये। शाळेच्या हॉलमध्ये या मुलांना वेगळं बसवलं जात आहे। तू कशामुळे बसला इकडं? फी भरली नाही। किती फी? 4500। कशाची फी? शाळेची। मॅनेजमेंट म्हणते पैसे भरा, आम्हाला काही बोलू नका, पटलं या शाळेत ठेवा नाही तर जावा। मी म्हणलो मुलांना का त्रास देता तुम्ही, एवढं फी घेता, एक कॉल करून आई वडिलांना तुम्ही सांगत नाही का? शाळेच्या या पवित्र्यानं हवालदिल झालेल्या 20 पालकांनी तातडीनं फी भरली आहे। याविषयी मुख्याध्यापकांकडे विचारणा केली असता त्यांनी आपण फक्त नियम पाळत असल्याचं सांगितलंय। आणि मला म्हणले की मी मॅनेजमेंटशी भेटतो, तर मी म्हणलं की जे रूल्स आहेत मी ते फॉलोच करते। शाळेच्या या मुजोर कारभारामुळे विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून शिक्षणापासून वंचित आहेत। शाळेच्या प्रशासनाविरोधात पालकांनी मोहीम उघडल्यामुळे आता वाद वाढण्याची चिन्ह आहेत। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।